व्हेरी दिसतोय मस्त. व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप हे जे काही घेतलं आहे ते व्यवस्थित चालत असेल. ही पहिलीच व्हिडिओ जी मी रेकॉर्ड करतोय. आता चेक करावं लागेल मला कसं आहे चाललंय, कसं ऐकू येते ते. ओके, तर व्हिडिओचा काही पार्ट आपण विदाउट दिस रेकॉर्ड करून बघूया किती फरक पडतोय. खोल्या मध्ये मध्ये काय नाचतोय गाईस? मीट कोलंबस. जर तुम्ही भेटला नसेल ह्याला, कोलंबस हाय बोलताना मूड मध्ये नाही येत. निघेल. ओके, सो जिमला जायच्या आधी मला एक शॉर्ट समरी द्यायला आवडेल की आज आपण काय ट्रेन करणार आहोत, कसं ट्रेन करणार आहोत आणि हे का ट्रेन करतोय. सर्वात आधी तर आज आपला पुश डे आहे. चेस्ट, शोल्डर, ट्रायसेप. चेस्टचे 3 एक्सरसाइज, शोल्डरचे 2, ट्रायसेपचा 1. तसं बघायला गेलं ना, एक खूप मोठ्या पिरियड ऑफ टाईमसाठी मी फ्री वेटसोबत वर्कआउट करत आलो आहे. पण आता जाऊन मी मशीन्सवर थोडा जास्त फोकस करतोय. मला असं वाटतं कधी कधी की मी थोडा इग्नोरंट होतो मशीन यूजला घेऊन, कारण मी माझे मॅक्सिमम गेन्स जे आहेत ते फ्री वेट्सनी बिल्ड केलेत. पण नाही, जिममध्ये इन्क्लाइन प्रेससाठी एक अशी मशीन आहे जी रिसेंटली मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटते अकॉर्डिंग टू माय बॉडी स्ट्रक्चर. सो पॉसिबली आपण एक लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी पुढे त्या मशीनवरच वर्कआउट करणार आहोत. एक्सरसाइजेस कमी आहेत, सेटसुद्धा कमी आहेत. चेस्टसाठी 3 एक्सरसाइज मेजर जे आहेत त्यांच्यासाठी आपण 4 सेट परफॉर्म करू, आणि जे आयसोलेशन आहे, फ्लाय वगैरे जे काही परफॉर्म करीन त्याचे आपण नॉर्मली 3 सेट घेऊ. आणि तसं बघायला गेलो तर करंट एक्सरसाइजेस जे पण आपण सिलेक्ट केलेत ते सेफर साईडला आहेत. सेट खूप कमी आहेत. आपण प्रत्येक एक्सरसाइजमध्ये फेलियरपर्यंत कंपल्सरी जाणार आहोत. मी ज्या जिमला जातो ना तिकडचा क्राऊड असा खूप डिफरंटली इनकन्सिस्टंट आहे. सो अजिबात प्रेडिक्ट नाही करू शकत की ह्यावेळेस जिममध्ये किती गर्दी असेल, सॉन्ग कुठले प्ले होत असतील. तर हां, माईक नाही वापरता येणार आपल्याला. आपण मोबाईल आता हेडफोनला कनेक्ट करून मस्तपैकी एका डिफरंट झोनमध्ये जाऊन सॉन्ग ऐकत ऐकत वर्कआउट करणार आहोत. मी ट्राय करेन जेवढे मला वर्कआउट शॉट्स घेता येतील तेवढे मी ट्राय करेन. बघूया कसं आहे. लेट मी नो इफ आय एम राईट. आपल्या सर्वांच्या ओळखीमध्ये एक व्यक्ती असा असतोच ज्याला ट्रेनिंग स्टार्ट करून ऑलमोस्ट डेकेड व्हायला आलाय, पण तो अजूनही तसाच दिसतोय जसा की तो स्टार्टिंगच्या 2 वर्षामध्ये दिसत होता. ह्याच्यामागे खूप काही कारण असू शकतात. पहिला कारण तर मे बी त्याला एक बॉडी बिल्डर टाईप लाईफ नसेल जगायची, तेवढं मसल मास नसेल हवं त्याला. बट एक कारण असं सुद्धा आहे की लोक सुरुवातीला एफर्ट्स पुट करतात, काइंड ऑफ अ न्यूबी गेन्स अनलॉक करतात, आणि लाईफ टाईम नंतर त्याच न्यूबी गेन्सला पंप करून एन्जॉय करत फिरतात. हा एक लूप होल आहे ज्यामध्ये कोणीही अडकू शकतो. काइंड ऑफ मी पण अडकलो होतो एका वेळेसाठी. बट हां, त्यातनं नक्की बाहेर पडा. मी पण जिमला जायचो, बस बॉडी पंप करायचो, फिजिक अपडेट घ्यायचो आणि परत यायचो. बट हां, नंतर मला समजलं की हे जे काही चाललंय ह्याच्याने मला रिझल्ट नाही भेटणार आहेत.
मी बस स्वतःचा इगो सॅटिस्फाय करून घरी परत येतोय. सो जर तुम्हाला खरोखरमध्ये चांगला मसल मास बिल्ड करायचा असेल तर तुम्हाला ओव्हर द टाईम अजून जास्त एफर्ट्स पुट करावे लागतील, वर्कआउट आणि डाएटमध्ये सुद्धा. जर तुमचे डाएट आणि वर्कआउटचे जे लिमिट आहेत ना ते मे बी हिट झाले असतील, परफॉर्मन्स एन्हान्स करण्यासाठी तुम्ही प्री वर्कआउट वगैरे घेऊ शकता, किंवा डाएटमध्ये तुम्ही सप्लिमेंट ॲड करू शकता, ज्याच्याने की तुम्ही कन्सिस्टंटली ग्रो करत राहाल आणि खुश राहाल थोडक्यात. सो ठीक आहे, आपला वर्कआउट झाला आहे, कामाला जायची वेळ पण जवळ आले. निघूया आता, घरी जायचं आहे, पोस्ट वर्कआउट मील घ्यायचं आहे आणि लंचसुद्धा पॅक करायचं आहे आपल्याला. जर तुम्ही सुद्धा जर तुमचा पण एखादा मित्र असा असेल जो की कन्सिस्टंटली खूप साऱ्या वर्षांसाठी सेम अमाऊंट ऑफ मसल मास आणि सेम टाईप ऑफ फिजिक कॅरी करत असेल तर ही व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि त्याला सांगा की आता वेळ आली आहे अजून जास्त पुश करण्याची. मला माहिती आहे लाइटिंग थोडी डिस्टर्ब करते, पण सॉरी, ह्याच्या मागे 2 कारणं आहेत. की आधी जिथे आपण गेलतो ज्या पार्कमध्ये तो आता सध्या बंद झालाय आणि इथे मी येऊन सुद्धा फ्रंट कॅमेराने रेकॉर्ड करतोय, कारण हा बॉडी डिस्मॉर्फिया, वर्कआउट करून सुद्धा मला असा छोटं नाही दिसायचं तुमच्यासोबत, तुमच्या समोर. सॉरी. पोस्ट वर्कआउट मीलमध्ये आपल्याकडे अंडा आणि बेसन मिक्स केलेले पोहे आहेत आणि मी ह्याला दही सोबत खाणार आहे. हा, असं वाटतं ऐकून की अंडा आणि दही हा चांगला कॉम्बिनेशन असेल, पण मी खूप वेळा खाल्लाय आणि आतापर्यंत मला काही असं कॉम्प्लिकेशन नाही आलेत. तर मग जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी खात राहणार. इथे आपण अंडी उकडत ठेवलीत आणि त्याच्या बाजूला डार्क चॉकलेट मेल्ट करायला ठेवलंय. सो फायनली आपला पोस्ट वर्कआउट मील रेडी झालाय, जो काही असा दिसतोय. हा माईक ज्याचा तुम्ही आवाज ऐकताय तो यूज करायला खूप जास्त कन्व्हिनियंट आहे, बट त्याच्या क्वालिटीला घेऊन मी अजून थोडा काय बोलतात, शंका आहे अजून मला की लाईक ह्याच्यापेक्षा बेटर क्वालिटी दुसरा कुठला माईक देऊ शकतो का सेम प्राईजमध्ये, और मे बी मला बजेट थोडा इन्क्रीज करावा लागेल. सो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ह्या माईकचं जे काही आउटपुट आहे ते कसं वाटतंय तुम्हाला. मला तर ॲव्हरेजली गुड वाटतोय अकॉर्डिंग टू द प्राईस. बघूया, तर पोस्ट वर्कआउट मील संपवून घेऊया. आपल्याकडे बरोबर अर्धा तास राहिला आहे, अर्ध्या तासाने आपल्याला कामावर जायचं आहे. फायनली आपण जवळजवळ 10 तासाच्या एका खूप मोठ्या वर्किंग आवर्स नंतर घरी परत जातोय. 1 मिनटं, आता जातोय. आता रात्रीचे साधारण 11:30 वाजलेत आणि आपण एक मस्तपैकी वॉकला निघालो आहे. आय नो व्लॉग थोडा बोरिंग आहे, असं काही हॅपनिंग नाही ॲड केलं आहे मी ह्याच्यामध्ये. साधारणची गोष्ट आहे, हा व्लॉग मी वर्किंग डेच्या दिवशी शूट करतोय, म्हणजे 10 तास तर माझे कामातच निघून गेलेत. बाकी राहिलेल्या 3-4 तासामध्ये जे काही घडलं ते तुम्ही बघताय. आता आपण आपलं असं स्टेप गोल नाही ठरवलं आहे, पण मे बी 1 तास वॉक करून घरी जाऊन आंघोळ करून झोपून जाऊ.